नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत एका खास सेशनला। येथे अशी माहिती मिळणार आहे जी भविष्यात आपल्या मुलांच्या करिअरसाठी खूप उपयोगी ठरू शकते। चला तर मग आता आत काय चाललं आहे ते पाहूया, मॅडमलाच विचारूया। जाणून घेणार आहोत अबॅकस विषयी। अबॅकस हा विषय असा आहे की आपण जास्तीत जास्तपणे आपण पाहतो की आपले विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानावर डिपेंड आहेत, पण त्याच्या पलीकडेही जाऊन अबॅकस हा सुद्धा आपल्याकडे आज कंपल्सरी विषय हा विद्यार्थ्यांना रुजवते वेळेस दिसून येतो। पण आपल्याकडे तो सध्या तेवढा जास्त दिसत नाही। जसे की तुम्ही मेट्रोला पाहिलात, मुंबई पुणे हे जे मोठे शहर आहेत त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम असेल, मराठी मिडियम असतील, त्या विद्यार्थ्यांना अबॅकस हा विषय शिकवला जातो। कारण की अबॅकस हा विषय असा आहे की याच्याविषयी बरेच लोकांना ज्ञान नाही आहे की आपण फक्त म्हणतो की गणित गणित, पण अबॅकसमध्ये गणित नाही तर अबॅकस शिकते वेळेस विद्यार्थ्याच्या बुद्धीचा विकास होतो, विद्यार्थ्याला आकडेमोड अति जलद गतीने करता येतात आणि विदाऊट कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेटर लेस गणित तो विद्यार्थी करू शकतो। टेबल असतील, वर्ग असतील, वर्गमूळ असतील, हे सगळे तो काय करू शकतो तोंडपाठपणे, म्हणजे त्याला कोणत्याच गोष्टीची काय येत नाही, अडचण येत नाही आणि अतिशय सहजपणे अचूकपणे आणि स्पीडमध्ये करू शकतात विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो। जे काही ते वाचतील ते स्मरणामध्ये राहू शकते आणि जास्तीत जास्त कल्पनात्मक विचाराची त्याच्यामध्ये काय होते विकास होते आणि त्यानुसार तो आपले विचार चांगल्या प्रकारे प्रकट करू शकतो। कल्पनाशक्तीला चालना मिळते, त्यानंतर त्याचा बौद्धिक आणि मानसिक मध्ये कोण येते अबॅकसचे क्लासेस जॉईन करायला। आणि चला आपण शिकूयात अबॅकसमुळे नवीन युगाचा